श्रीराम समर्थ. श्री गणेशाला, शारदेला, समर्थ सद्गुरूंना, सुतांना, सनकादिकांना, शुकाचार्यांना वंदन करून क्षणभर नामस्मरण करू. श्रीमद्भागवत सारामृत कथेचे श्रवण करू. ओम नमो भगवते वासुदेवाय. 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 गोपाल कृष्ण भगवान की जय. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. श्रोते हो नमस्कार. शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतायत, या प्रचेतांचा पुत्र दक्ष यापासून सृष्टीची निर्मिती पुन्हा झाली. त्यानंतर बराच काळ प्रचेतांनी प्रपंच केला. मैत्रिय विदुर काकांना सांगतायत, विदुरा तत उत्पन्न विज्ञाना आश्वधोक्षज भाषितं स्मरंत आत्मजे भार्यां विसृज्य प्राव्रजन गृहात. नंतर जेव्हा प्रचेतांना विवेक उत्पन्न झाला तेव्हा त्यांना भगवंताच्या वचनाचे स्मरण झाले आणि आपली पत्नी मारीशाला पुत्राजवळ सोडून ते ताबडतोब घराच्या बाहेर पडले. जिथे जाजली मुनींनी सिद्धी प्राप्त करून घेतली होती त्या पश्चिम दिशेच्या समुद्राच्या तटावर ते जाऊन पोहोचले आणि समस्त भूतांमध्ये एकच आत्मतत्व विराजमान आहे असे ज्ञान ज्यामुळे होते त्या आत्मविचाररूप ब्रह्मसत्राची त्यांनी दीक्षा घेतली. या प्रचेतांनी प्राण, मन, वाणी आणि दृष्टी स्वाधीन करून शरीराला निश्चल आणि ताठ स्थितीत ठेवून आसनजय साधला. मग चित्त विशुद्ध परब्रह्म्यामध्ये लीन केलं. अशा स्थितीत त्यांना देव आणि असुर दोघांनाही वंदनीय असणाऱ्या नारदांनी पाहिलं. देवर्षी नारदांची दृष्टी त्यांच्यावर पडताच देवर्षी नारदांची स्वारी त्यांच्याकडे आली. देवर्षी नारद समोरून आले. नारायण 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 नारायण. देवर्षी नारदांना आलेलं पाहून प्रचेता उठून उभे राहिले आणि प्रणाम करून आदर सत्कारपूर्वक देशकालानुसार त्यांनी त्यांची यथासांग पूजा केली. प्रचेता म्हणतायत, स्वागतंते सुरैर्षेद्य दृष्ट्यानो दर्शनंगतः तव चक्रमणं ब्रह्मन् न भयाय यथारवेः. हे देवर्षी, आपलं स्वागत असो. मोठ्या भाग्याने आज आम्हाला आपलं दर्शन झालं. ब्रह्मण, आपला संचार हा सूर्याप्रमाणे सर्व जीवांना ज्ञानाने अभयदान देण्यासाठीच होत असतो. आपण त्यासाठीच फिरत असतात. प्रभो, गृहस्थाश्रमात आसक्त राहिल्यामुळे भगवान शंकरांनी आणि भगवान विष्णूंनी आम्हाला जो उपदेश केला तो आम्ही खरंच विसरलोय. म्हणून ते परमार्थ तत्वाचा साक्षात्कार करवणारे अध्यात्मज्ञान आपण आमच्या हृदयामध्ये पुन्हा प्रकाशित करावं अशी आमची इच्छा आहे. हा दुस्तर संसार सागर आम्ही सहज पार करू शकू ते ज्ञान आम्हाला द्या. मैत्रेय म्हणतायत, यावेळेला प्रचेतांनी जी प्रार्थना केली त्यामुळे सद्गदित झालेले नारद बघतायत, तज्जन्मतानि कर्माणि तदायुस्तन्मनो वचः नृणां येनेह विश्वात्मा सेव्यते हरिरीश्वरः. राजांनो, ज्याच्याद्वारा सर्वात्मा सर्वेश्वर श्रीहरींचे सेवन केले जाते, मनुष्याचा तोच जन्म, तेच कर्म, तेच आयुष्य, तेच मन आणि तीच वाणी या लोकी सफल होती की जी भगवंताची सेवा करते. देवर्षी नारद म्हणतायत, श्रुतेन तपसा वाकिन वचोभिश्चित्तवृत्तिभिः बुद्ध्या वाकिन निपुणया बलेनेंद्रियराधसा. देवतांप्रमाणे दीर्घायुष्याचा, शास्त्रज्ञानाचा, तपाचा, वाणीच्या चतुराईचा, अनेक प्रकारच्या गोष्टी स्मरणात ठेवण्याच्या शक्तीचा, तीव्र बुद्धीचा, बलाचा, इंद्रियांच्या सामर्थ्याचा, योगाचा, सांख्यज्ञानाचा, संन्यास आणि वेदध्यायनाचा
व्रत वैराग्यादी अन्य कल्याणी साधनांचा सुद्धा मनुष्याला काय उपयोग आहे की ज्यामुळे भगवंताची प्राप्ती होणार नाही. श्रेयसामपि सर्वेषामात्माह्यवधिरर्थतः सर्वेषामपि भूतानां हरिरात्मात्मदः प्रियः. सर्व प्रकारच्या कल्याणांचे अंतिम ध्येय आत्मप्राप्तीच आहे आणि आत्मज्ञान प्रदान करणारे श्रीहरीच संपूर्ण प्राण्यांचे प्रिय आत्मा आहेत. हे राजांनो, सर्व जीवांवर दया करणे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या. दयदा सर्वभूतेषु संतुष्ट्या येन केन वा सर्वेंद्रियोपशांत्या च तुष्यत्याशु जनार्दनः. भगवंताला तुम्हाला प्रसन्न करायचं आहे ना, सर्व जीवांवर दया करा. जे काही मिळेल तेवढ्यात संतुष्ट राहा. तसंच सर्व इंद्रियांना विषयांपासून निवृत्त करून शांत केल्याने ते भक्तवत्सल भगवान लवकर प्रसन्न होतात. देवर्षी नारदांचा हा उपदेश मला सांगा, संतांनी पण आपल्याला सांगितलं की नाही? मग अहो, नाथ महाराज आपल्याला म्हणले आहेत ना, जैसी स्थिती आहे तैशा परी राहे, कौतुक तू पाहे संचिताचे नको खेद करू कोणत्या गोष्टींचा, पती लक्ष्मीचा जाणतसे. मनामध्ये कोणत्याही प्रकारे दुःख भावना व्यक्त करून, कोणत्याही प्रकारे तक्त करून आणि सगळ्यांना त्रास देऊन आपल्या जीवनाचं कल्याण होईल असा विचार कस काय मनात येऊ शकतो? नाही, जैसी स्थिती आहे, जे आहे त्यात सुख मानायला शिका. आणि एवढं करून आवडीने भावे हरी नाम घेसी, तुझे चिंता त्यासी सर्व आहे, सर्व आहे. आवडीने भगवंताचं नाम घ्यायला शिका. भगवंताची सेवा दया करणे जे पुत्रासी तेच दास आणि दासी. संत हे सांगून गेलेत. मंडळी, संतांनी सुद्धा शास्त्र वचन प्रमाण मांडले. म्हणून तुकाराम महाराज सुद्धा म्हणले ना की आम्ही हे जे सांगतोय वेद अनंत बोलिला. वेदांनी जे सांगितलंय, ऋषींनी जे सांगितलंय, तत्वज्ञांनी जे उजळावया आलो वाटा, जे मागच्यांनी केलंय तेच ज्ञान पुन्हा आपल्यासमोर मांडायचं आहे. सोप्या शब्दात मांडायचं, साध्या शब्दात मांडायचं, पण ज्ञान तेच आहे. संतांनी ते तत्वज्ञान महर्षींकडनंच घेतलं आहे. महर्षी सांगतायत अशा प्रकारे तुम्ही जर जीवन जगाल तर हे प्रचेतांनो, अशा प्रकारच्या दिव्य जीवनामध्येच भगवंताची अनुभूती येणार आहे. सर्व प्रकारच्या वासना नाहीशा झाल्याने ज्यांचे अंतकरण शुद्ध झाले त्या संतांच्या हृदयात वृद्धिंगत होत जाणाऱ्या भगवंताच्या चिंतनाने आकर्षित होऊन अविनाशी श्रीहरी येतात आणि आपली भक्ताधीनता सार्थ करीत हृदय काशाप्रमाणे तिथून निघून जात नाही. मग यासाठी आपण त्या संतांनी ज्याप्रमाणे साठविला हरी जेने हृदय मंदिरी, हृदय मंदिरामध्ये त्या भगवंताला साठवलं पाहिजे. भगवंताचं चिंतन, आपली कृती, ह्या सगळ्या गोष्टींचा जेव्हा संयोग आपल्याला घडवून आणता येईल प्रचेतांनो, त्यावेळेला भगवंत आत्मानंदाने परिपूर्ण आहे. निरंतर आपल्या सेवेत राहणारी लक्ष्मी आणि तिची इच्छा करणारे नरपती आणि देव यांची त्यांना अजिबात पर्वा नाही आहे. असं असूनही ते आपल्या भक्तांच्या अधीन होऊनच राहतात. अहो, अशा करुणासागर श्रीहरींना कोणताही कृतज्ञ पुरुष थोड्या वेळापुरता सुद्धा कसा सोडू शकेल? मैत्रेय म्हणतात, विदुरा, अशा प्रकारे प्रचेतांना या उपदेशाबरोबरच भगवान नारदांनी भगवंताविषयी आणखीन बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या आणि ते ब्रह्मलोकात निघून गेले. संपूर्ण जगाचा पापरूपी मल दूर करणारे भगवत चरित्र त्यांच्या तोंडून ऐकून प्रचेतागणसुद्धा भगवंताच्या चरण कमलांचे स्मरण करीत करीत नारायण 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 श्रीमन नारायण 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 श्रीमन नारायण 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 नारायण
नारदांनी ज्याप्रमाणे भगवंताचं स्मरण केलं त्याप्रमाणे स्मरण करीत 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 हे प्रचेता गणसुद्धा भगवंताच्या चिंतनाने भगवत धामाला गेले. मैत्रेय म्हणतायत, विदुरा, श्री नारद आणि प्रचेतांच्या भगवत कथांसंबंधीच्या संवादाविषयी आपण मला जे विचारलं होतं ते मी तुम्हाला सगळं सांगितलं आहे. शुकाचार्य म्हणतायत, राजा, स्वयंभूव मनुचा पुत्र उत्तानपाद, याचा पुत्र ध्रुव, याच्या वंशाचा विस्तार, या वंशाचं वर्णन, या वंशामध्ये झालेल्या अनेक दिव्य राजांच्या कथा मी तुला सांगितल्या. याप्रमाणे याच स्वयंभूव मनुचा दुसरा मुलगा प्रियव्रत, याच्याही वंशाचं वर्णन ऐक. राजा प्रियव्रताने नारदांपासून आत्मज्ञान प्राप्त करून घेतलं, राज्यभोग घेतला. शेवटी ही संपूर्ण पृथ्वी आपल्या पुत्रांमध्ये वाटून देऊन ते भगवंताच्या परमधामाला गेले. अशा प्रकारे उत्तम तो कथाभागही मला तुला सांगायची इच्छा आहे. तो कथाभाग मी तुला सांगणार आहे उद्याच्या भागामध्ये. जय जय रघुवीर समर्थ. श्रोते हो, येणाऱ्या 24 नोव्हेंबरपासनं 4 दिवस तुलसी विवाह महापर्व काळाला सुरुवात होतीये. यानिमित्त सहज सोप्या साध्या शास्त्रोक्त पद्धतीने संपूर्ण तुलसी विवाह कशा प्रकारे करावा मंगलाष्टकासहित आपण आज सकाळी ठीक 9 वाजता आपल्या या अविरत दासनवमी महोत्सव या यूट्यूब चॅनलवरती हा ऑडिओ उपलब्ध करून देतोय. सर्व श्रोत्यांनी याचाही लाभ घ्यावा, आपण घ्यावा, आपल्या आप्त इष्ट मित्र बांधवांनाही याचा लाभ करून आपल्या जीवनामध्ये भगवत सेवा समर्पण करण्याचा प्रयत्न करावा. जय जय रघुवीर समर्थ.